हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये केमिकल रिॲक्शन आणि केमिकल इक्वेशन्स हा थर्ड चॅप्टर महाराष्ट्र स्टेट बोर्ड क्लास 10च्या सर्वच्या सर्व आपण बघणार आहोत. जो पण काही पॉईंट आहे तुम्हाला नोट सकट या चॅप्टरमध्ये मिळणार आहे. तर पहिला आपण प्रीफेज घेऊया की काय काय आपण शिकणार आहोत, कन्स्ट्रक्ट करूया आणि ड्राफ्ट करूया या चॅप्टरचा ओव्हरव्ह्यू. पहा, सर्वात आधी आपण शिकणार आहोत चेंजेस इन अ मॅटर. मॅटरमध्ये चेंजेस दोन प्रकारे होतात. फर्स्ट चेंज राहते स्ट्रक्चर वाईज, सेकंड चेंज राहते कंपोजिशन वाईज. स्ट्रक्चर चेंज म्हणजे काय? पहा, एखादी बकेट होती, एखाद्या प्लास्टिकचा बॉल होता, प्लास्टिकची बकेट आहे आणि प्लास्टिकचा बॉल आहे. तर यांच्यामध्ये कोणता चेंज आहे? दोन्ही प्लास्टिक पासूनच बनलेले आहेत. बट या बकेटला मी मेल्ट करून काय करू शकते? प्लास्टिकच्या बॉलमध्ये चेंज करू शकते. तर याच्या जो मटेरियल होता त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आले, बट काय झालं? त्याच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज आला. तर अशा स्ट्रक्चरमध्ये जेव्हा पण चेंज येतील तर अशा चेंजेसला आपण फिजिकल चेंज म्हणतो. तर या स्ट्रक्चरल चेंजेसला आपण काय म्हणतो? फिजिकल चेंज. बट पहा, जर मी पाहत आहे एक बकेट आहे माझ्याकडे प्लास्टिकची, दुसरी बकेट आहे आयरनची. तर बकेटचा स्ट्रक्चर जरी सारखा असला पण तो कशापासून बनलेला आहे हा काय करते? त्याचा कंपोजिशन डिसाईड करते. म्हणजेच कशापासून तयार झालेला आहे यालाच आपण काय म्हणतो? त्याचा कंपोजिशन. तर चेंजेस दोन प्रकारे असू शकतात. एक तर काही चेंज येणार त्याच्या फिजिकल स्ट्रक्चरमध्ये, स्ट्रक्चरमध्ये चेंज येणार. तर जर स्ट्रक्चरमध्ये चेंज आला तर आपण काय म्हणणार? त्याला फिजिकल चेंज. तशाच प्रकारे जर कंपोजिशन मध्ये म्हणजे बनलेल्या मॅटर मध्ये चेंज आला तर आपण त्याला काय म्हणतो? केमिकल चेंज. इतके गोष्ट समजली असते. आता पहा, जर हे केमिकल चेंजेस एका सायंटिफिक ऑब्झर्वेशन मध्ये होत असतील तर या चेंजेसला आपण काय म्हणतो? केमिकल रिॲक्शन्स. कारण आपण स्टडी पर्पज मध्ये करत आहोत. केमिकल रिॲक्शन्स म्हणला. आता केमिकल रिॲक्शनला रिप्रेझेंट कसा करायचं? तर आपण असे पाहतो का कार्बन आहे प्लस ऑक्सिजन आहे, तर आपण याला कार्बन लिहित आहोत का? नाही, फक्त सी लिहित आहोत. तर हे काय आहेत? केमिकल सिम्बॉल्स आहेत. तर जेव्हा पण आपण ह्या केमिकल रिॲक्शन्सला केमिकल सिम्बॉल्सच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करणार तर या रिप्रेझेंटेशनला आपण केमिकल इक्वेशन असे म्हणतो. एक केमिकल रिॲक्शनचा सेंटेन्स राहणार, त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट करू शकतो? केमिकल सिम्बॉल्सच्या फॉर्म मध्ये. आणि त्याच गोष्टीला आपण काय म्हणणार? ते जी रिॲक्शन जे सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेली आहे तिला आपण केमिकल इक्वेशन्स असे म्हणतो. आता पहा, हे जे केमिकल रिॲक्शन्स आहेत याचे आपण चार टाईप बघूया. आता पहिला टाईप म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन. असे रिॲक्शन्स जे काय होतात? मिक्स. जेव्हा पण रिॲक्टंट मिक्स होतील आणि एक सिंगल प्रोडक्ट फॉर्म करतील अशा रिॲक्शनला आपण केमिकल रिॲक्शन्स असे म्हणतो. दुसरं आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. पहा, आता सेम गोष्ट झाली. म्हणजे पहा, एक काय होता? एक आपल्याकडे याच्यामध्ये एक प्रोडक्ट होता. एक एक काय होता? ए होता, एक बी होता आणि यांनी काय फॉर्म केला? ए बी. तर दोन्ही काय होत आहेत? मिक्स होत आहेत. तर जर मिक्स झाले तर कॉम्बिनेशन. जर कंबाईन होत आहेत तर कॉम्बिनेशन. आता पहा, जर ए बी होता आणि हा तुटला तुटला आणि काय बनवला? ए बनवला प्लस बी बनवला. म्हणजे काय झालेले आहेत? ह्या ए आणि बी सेपरेट सेपरेट झाले आहेत. तर जर सेपरेट सेपरेट होतात यालाच काय म्हणतात? डिकम्पोज होत आहेत. तर जर डिकम्पोज होत आहेत तर कोणती रिॲक्शन? डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता थर्ड पहा, कोणती आहे? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आपल्याकडे एक ए आहे, एक बी आहे प्लस सी आहे. ठीक आहे. आता पहा, जर हा सी या बीच्या ठिकाणी डिस्प्लेस होत असेल किंवा बी ने डिस्प्लेस के सी ने डिस्प्लेस केला बी ला आणि फॉर्म केला ए सी प्लस बी, म्हणजे काय झाला? सीच्या ठिकाणी बीच्या ठिकाणी सी आला आणि बी सेपरेट निघाला. तर अशा रिॲक्शनला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कोणती डिस्प्लेसमेंट रिॲक्शन? सिंगल. का बरं? कारण की फक्त एकच एलिमेंट डिस्प्लेस होत आहे. पण पहा, असा पण होऊ शकते की या सी सोबत एक डी असला तर जेव्हा हा सी या बी ए सोबत मिळणार त्याच वेळी बी हा डी सोबत पण मिळू शकते. तर काय होणार? ए सी आणि बी डी. म्हणजे याच्यामध्ये काय होत आहेत? दोन एलिमेंट एक दोघांसोबत इंटरचेंज होत आहेत. तर अशा रिॲक्शनला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतो. कित्या सोप्या पद्धतीने आपण शिकत आहोत ना. हा, आता पहा, हीट इन अ केमिकल रिॲक्शन. आता केमिकल रिॲक्शन मध्ये हीटच्या काय महत्व आहे आणि आपण त्याच्या बेसिसवर दोन प्रकारे आपण दोन टाइप्स पाडू शकतो केमिकल रिॲक्शनचे. तर जो पहिला टाइप आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार? हीट देणार पदार्थांना, म्हणजे तो पदार्थ रिॲक्ट करण्यासाठी आपण हीट प्रोव्हाइड करू. तर अशा रिॲक्शन ज्याच्यामध्ये आपल्याला हीट ऍड करायला लागते अशा रिॲक्शनला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणतो.
पण असे कधी रिॲक्शन्स राहतात जसं की आपण काय करत आहोत, चुन्याला पाण्यात सोडला तर काय होते, सर्वच्या सर्व जो पाणी राहणार तो गरम उकडायला लागते. का बरं उकडायला लागते? कारण तिथनं हीट आपण देत नाही आहोत, तर हीट बाहेर निघत आहे. तर अशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये हीटचा रिमूव्हल होते, म्हणजे हीट काय होते, बाहेर सोडत आहे, जेव्हा आपण केमिकल रिॲक्शन होणार, तर या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, एक्झोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे, इतकं समजला. आता पहा, आता आणखीन 2 टाइप. कशाच्या बेसिसवर? की ऑक्सिजनला आपण मिक्स करत आहोत की नाही करत आहोत. पहा, जर आपण एखाद्या रिॲक्शन होत आहे आणि आपण त्याच्यामध्ये ऑक्सिजनला मिक्स करत आहोत कंपाऊंड सोबत, जसा हा जो बी आहे याच्या ठिकाणी आपण काय ठेवला, एक रिॲक्शन होत आहे ए प्लस O2 आणि याने फॉर्म केला AO. तर प्रोडक्ट साइडला आपण, रिॲक्टंट साइडला जर आपण ए सोबत पाहिला तर ए सोबत ऑक्सिजन नव्हता, बट इकडे काय झाला, एक ऑक्सिजन मिक्स झाला. तर ही जेव्हा रिॲक्शन होणार, तर यावेळी काय होत आहे, प्रोडक्ट मध्ये आपल्याला ऑक्सिजन दिसत आहे. तर अशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये ऑक्सिजन काय होणार, मिक्स होणार. एकतर ऑक्सिजन मिक्स होणार किंवा हायड्रोजनच्या रिमूव्हल होणार. तर अशा गोष्टीच आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन रिॲक्शन. अशा रिॲक्शनला आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन रिॲक्शन. रिडक्शन काय होणार मग, एक तर आपण काय करणार, ऑक्सिजनला बाहेर सोडणार आणि हायड्रोजनची एंट्री करवणार. याच्यामध्ये काय करत होता, हायड्रोजनला बाहेर सोडत होता किंवा ऑक्सिजनची एंट्री करत होता. तर जस्ट याच्या अपोजिट रिॲक्शन म्हणजे कोणती, ऑक्सिडेशनच्या अपोजिट रिडक्शन रिॲक्शन. आणखी एक रिॲक्शन शिकणार आहोत जिला आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणू. आणि जेव्हा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन जेव्हा सोबत सोबत होताना दिसते ना आपल्याला, अशा रिॲक्शनला आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणू. बट पहा, आणखीन 2 पॉइंट आहेत, एक कोरोजन आणि रॅन्सिडिटी. तुम्हाला माहिती असेल की एक जंग लागण्याची प्रोसेस होते. एखादा लोहा आहे, तुम्ही जर त्याला पाण्यात सोडला, ह्युमिडिटी बसली त्याच्यावर, ऑक्सिजनच्या संदर्भात आला, एअरमध्ये जो ऑक्सिजन राहते त्याच्या संदर्भात आला, तो काय होते, कोरोड होणं सुरू होते. तर जी कोरोड होण्याची प्रोसेस आहे तिलाच आपण काय म्हणतो, कोरोजन म्हणतो. आणि कोरोजनमुळे पदार्थ काय होतात, वीक होतात. आता पहा, रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी म्हणजेच काय होते, एखादी ऑइल वगैरे जर राहिला पुष्कळ दिवसाचा, तर त्याच्यामधून अशी गंदी स्मेल यायला लागते. तर ही जी प्रोसेस आहे ती गंदी स्मेल येण्याची, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रॅन्सिडिटी म्हणतो. तर हा सर्व चॅप्टरचा आपण ओव्हरव्ह्यू बघितला. आता आपण याच्या डिटेलमध्ये बघूया. चॅप्टरमध्ये आता पूर्णच्या पूर्ण डेफिनेशन्स पाहूया की चॅप्टर आहे काय आणि आपण काय काय शिकूया म्हणून. तर चला सुरुवात करूया.